बघू शकता तुम्ही गँग आपली। गाईज मी एकाला जाम मारलेला आहे आणि आता झोपणार आहे। गाव तिथं शापूरचा कचका दाखवतो आहे। आणि आता भार्गव संघ 2 प्लेअर आतमध्ये असताना आणि 20 रुपयाला चाय। नमस्कार पब्लिक, आज काय वाटतंय? आज तुम्ही विचार करत असा आजचा ब्लॉग रात्री का घेतोय, आज कुठं चालला असेल? सो रात्र नाही आहे, थांबा जरा, आता वाजलेत बघू शकता तुम्ही पहाटेचे 4 आणि आम्ही निघलो आहे मॅच। आज आहे आमची कबड्डीची मॅच आहे, रोहा रायगड साईडला आहे। सो आज चाललो आम्ही तिकडेच। चला आता इथून निघले वाशिंदवरून। आपला दीपेश भाऊ आलेला आपल्याला घ्यायला। सकाळी कॉल, बाबा एवढं सकाळी कोणाची कॉल येते? सो चला डायरेक्ट आता स्टेशनला जाऊन भेटतो। सो स्टेशनला पोचलो, आता तिकीट काढतोय। काय बोलतो? काय नाही, सकाळ तरी काय लोकांना उठवा ना, आम्हाला काही कामं नाही, आम्ही चाललो कामासाठी चाललो, बिनकामाचं नाही चाललो। बघा सगळे लोक झोपले, लाईट बंद आहेत आणि आम्ही पहाटेचे 3 वाजता उठून, 3 नाही आज झोपलोच नाही रात्री, तर ते एक तास झोपलो, 1 तास मोजून। देन मग जागाच होतो। बाकीची काय आडगावला आहे ती, त्यांचा तो विषयच आड आहे, तिथं झोपलीच नाही कोणी, फुल धिंगाणा केला। आम्ही बरं वाशिंदला होतो तिघं। सो चला ट्रेनमध्ये बसतो, आपली गँग आलो, गँग येऊ दे मग ट्रेनमध्ये सगळ्यांना आपण दाखवूया। सो चला सो पब्लिक, आपल्याला आपली पब्लिक भेटलेली बघू शकता तुम्ही, गँग आपली। सो आता इथून दिव्याला जायचं आणि देन मग तिथून रोहासाठी एक्सप्रेस पकडणार आहे। चला आता अरे मेन कॅप्टन राहिले इथं, आयकॉन मेन प्लेअर आहे आमचा, निघला तो आज काय यांचा धिंगाणा भावना झोप आले, भावना झोप गाईज मी एकाला जाम मारलेला आहे आणि आता झोपणार आहे। मी पण तक्रार कोणाला मारले दाखवू का? मारलेलं काहीच जाम रात्री जाम त्याला मारलाय, परत मारू। भावांना आमचा जाम स्ट्रगल झालं, तिकडं आमची माणसं आहेत सगळी, गर्दी जाम आहे, बाकीचे आमचे इथे आहेत। स्ट्रगल पाहिजे आयुष्यात, दुसरा काय नाही। सो आता दिव्याला पोहोचलेलं आहे, एक्सप्रेस लागले इथं, या ट्रेनमध्ये बसून जायचं आपल्याला, आपली गँग। चला एक पुढं चला चालू आता एक्सप्रेस। जागा बघतो मी आधी, रिझर्वेशन तिकीट आहेत, बट रिझर्वेशन आम्ही केला ना, तर आम्हाला वाटले कॉलेजवाले बस देतील, पण त्याही का आम्हाला बस दिली नाही ना, ट्रेनला जायला लागेल आम्हाला। सो निघलो आता, बघूया जनरल डब्यात बसतो, जागा भेटली तर। चाललं तिकडं तर करतात काय। सो आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे, बघू शकता तुम्ही। जनरल बसतात आणि अशी चौदा करतात, तसं काय बाबा चाय विचार केला माया एक चाय गरम माया तू काय चला बेलपुरी
अर्जुन यांना म्हणून भैया म्हणून यांना भैया आई टाकलाय कोणी म्हणे बाकीची सगळ्या जरा जागा भेटली साईडला बसले आपण नंतर दाखवूया ट्रेनमध्ये. आमची गँग सगळी इथं बसलेली आहे, बाकीची पुढे मागे पुढे. वायरीची भीती वाटते तिकडे बघ ना लई चिकन लावलेले या साईडला नाही घातली. हाय सगळी बसल्यात. चला नंतर मत कहना रे ओ पगले मुझे देखना तू मेरा नाम न ले मुझसे तेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई भाईला जेल मध्ये टाकलंय. तेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तू बोले तो बन जाऊं मैं बुल्ले शाह सौदाई मैं भी नाचूं सिंगर आमच्या. सो आता ट्रेन झालेली आहे चालू आणि आम्ही निघलोय. मी जरा झोपून घेतलाय इथून, आपण येऊन झोपून घेतलाय. सगळे बसल्यात. ये उठ अरे उठ खाऊया पे उठ जरा. अरे ये रो झोप 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 ना कौस्तुभ. चला दुसऱ्या डब्यात जाऊया. ट्रेनचे डबे कसे आणतात. कुठला डान्स आहे माहित का मला. जान बेका डान्स होता तो. आम्ही जेवण का त्याला. गाइस वेलकम टू माय YouTube चॅनल. सो पब्लिक फायनली आपण आता रोयाला पोहोचलेलो आहे. इथं आपली सगळी गँग आहे. आज स्नॅपलवर पप्पा पप्पा. सो आता इथून कॉलेजची बस आहे, कॉलेजच्या बसला आम्ही जाणार आहेत. प्रत्येक भाग मध्ये एकतरी आतरंगी तुम्हाला बघायला. आम्ही आता पोहोचलो रोयाला. आता आमची थोड्या टाइमवर मॅच आहे. थोडा 10 वाजता मॅच. 10-10:30 पर्यंत आहे मॅच आमची. हे आपले सर आहेत. सर ऐका ना. चला. सो आता बघू शकता तुम्ही बाहेर टीमा किती आहेत. सो आल्यात बाहेरची. हे आपला तोंडगा. बऱ्याच टीम आहेत बाहेरच्या. अजून यायच्या बाकी आहेत. कॉलेजला जाऊन भेटतील त्या वेगळ्या. याचा डान्स तुम्ही बघितला असेल. मी दाखवल तुम्हाला. रात्रीचा एवढा वेगळा झाला ना. आका घासा दुखला काय मूस मारले याला. नाचून कसाकांचा दुखतो पण. काय सांगू तुम्हाला एवढा मारलाय बाबा बाबा बाबा. चादरीत गुंडाळून मारलाय. उलटा सुलटा मारलाय त्याला. मला मारलंय. फायनली आम्हाला बस मध्ये जागा भेटलेली आहे. चेपून का नाही पण आम्ही बसलोय सगळे. ए बाजू का बरं आख्याला लोटून दिलेला आखी पडलेला आहे. आमचा मिनिट बसलेलं जरा मांडीव गाडी पण बसलोय. बाकी अजून ही गँग बाहेर थांबलेली आहे. काय कॉलेज आहे. एवढी पोरं आल्यात ना. एक बस पाठवले. भिकार कोण आहे. आम्ही जाम डेंजर आहेत गाईज. आम्ही जाम डेंजर आहे. आम्ही कुठून आम्ही जाऊ तिथं शापूरचा कचका दाखवतो आहे. बरं शापूर डायरेक्ट दणकर येतो. रे मच्छी जत्रा माहिती आहे तुला. कसा वाटला आमचा तुमचा एक्सपिरियन्स. म्हणजे एवढी मोठी जत्रा ना मी फर्स्ट टाइम बघितली. आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे बरोबर. पहिले दर्शन वगैरे घेतलं. मित्राला विचारलं मी. तो बोलला की खंडोबाचं मंदिर आहे. पण मी जेव्हा दर्शन घ्यायला गेलो ना तर महादेवाचं मंदिर. ठीक आहे. आपली ओळख बाहेर पण आहे. सो फायनली आपण आता कॉलेजला पोहोचलेलो. मेले तिकीट घेतलं. काय कॉलेज बस सिक्युरिटी भिकारखोट कॉलेज आहे. ही बस आली आणि ते कॉलेजची बस असून पण ते पैसे घेतात. म्हणजे काय बोलावं आता. ठीक आहे आम्ही देऊ. कॉलेज आहे.
सो हा कॉलेज, हा इथे कॉलेजचं नाव आहे SMT गीता कटकारे म्हणून का ते कॉलेजचं नाव आहे. आणि आमची गँग ही आयुष्यात कधीच सुधरू शकत नाही, जाईल तिथं सेम आहे, बरबादी करतात. सो हा ग्राउंड आहे इथे. हॅलो, एकच कबड्डीसाठी जे संघ उपस्थित झाले त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. चला आपला रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतो आणि देन मग मॅच चालू झाल्यावर. हा कॉलेज आहे, याची अवस्था तुम्ही बघू शकता, नुसत्या फल्या पडल्या तिथं. ठीक आहे, बऱ्यापैकी आहे, आता जाऊ दे. चला अजून मॅच चालू नाही झालं, लॉट्स पाडायला घेतले. रजिस्ट्रेशन पण आपलं झालं नाही अजून, रजिस्ट्रेशन सर करतात, आम्ही आतमध्ये आलो होतो कॉलेजच्या आता. सो चला लॉट्स वगैरे पाडले वगैरे ते तुम्हाला दाखवू. आमच्यासोबत झालेला आता परत एकदा स्कॅम. विषय असा झाला की इथं वेट कॅपॅसिटी होती ती 80ची होती आणि आमचा प्लेअरचा वेट झालेला आहे 84 kg. सो तो आता नाही खेळू शकत. बघ मॅच आहे ते चालू झालेलं आहे. आपली मॅच आहे ती 6वी आहे, 6 नंबरला आहे. सो अजून 2 तास तरी सो पब्लिक तुम्ही बघू शकता आपली जर्सी. आम्ही जरा प्रॉपर दाखवतो तुम्हाला. येडे वाजता शाण्यांनी ढाला केली गँगस्टरशीट पहिली, मग नंतर एकाला कधी ह्याची त्याची साला घ्यायला आवडत नाही मला. मी ठीक आहे. सो आपला आता किट वगैरे चेंज करून झालेलं आहे. इथं बाकीचे किट वगैरे चेंज करायचं चालू आहे. भेटू आपण. तू माझ्या जोडला भेट, माझ्या जोडला थांबतो. चला मॅच चालू झालं, भेटू आपण. सो आपली मॅच जी आहे ती चालू झालेली आहे. आम्ही सध्या जरा बाहेर बसलेलो आहे, थोडा इश्यू झाला, थोडाफार इश्यूमध्ये आम्हाला जरा बाहेर बसलो आम्ही. सो आपल्या मॅचची पहिली रेड. चला टाइम स्टार्ट, मॅच स्टार्ट. बघूया शहापूर संघ, चांगला असा संघ दिसतोय, जरा युनिफॉर्म दिसतोय, चांगला असं परिधान करून बोनस मारण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे खारघर संघ. आणि एक गुणाने आपलं खातं उघडतोय. कडक एक पॉइंट आले नाही, 1 पॉइंट आले नाही. आपल्याला बघायला मिळतोय. मगाशी सेफ गेम खेळला तोचा प्लेअर बॉक लाईन पार करून बघूया तो चेक करण्याचा प्रयत्न करतोय का, आणि डिफेन्स त्यामध्ये त्यांना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतोय का. मारण्याचा प्रयत्न चालू आहे, चप्पल असं पण सेफ दिसतोय, काही आतमध्ये जाण्याचा धाडस करत नाहीये कारण. आणि आता मात्र जाण्याचा प्रयत्न आणि मात्र पकडला गेला. अशा प्रकारे 2च प्लेअर दोन्ही संघाकडून स्कोर करत. आणि आता है सबके होठों पे उसकी कहानी, दुनिया है उसकी दीवानी, छोटे से कदम में हिम्मत है इतनी जितना लागला नाही आणि त्या गॅप मधून तो बाहेर येतोय आणि 2 पॉइंट प्रयत्न करतोय, पण आतमध्ये काही जात नाही. सेफ असा गेम खेळताना हा प्लेअर, कारण का जी संधी राहणार आहे मग तो टच करण्याचा प्रयत्न. ज्याने बोनस पहिल्याच रेडमध्ये बोनस घेतला होता तो रेडर मैदानात उंच पुरा असा रेडर मैदानात आलेला आहे. काय करतोय, टच पॉईंट घेणं आणि एक प्लेअर आपल्या आणणं गरजेचं असेल तर टच पॉईंट घ्यावं लागेल. आणि बऱ्याचदा बोनस मारण्याचा प्रयत्न, चांगला असा अँकर टच पॉईंट घेणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे, तो म्हणजे खारघर संघाचा जो डॅश होता, उत्तम असा डॅश आपण बघितलं, बाहेर टाकणं, डॅश करणं. आणि आता मात्र मी मगाशी सांगितलं कॉन्फिडन्स फायदा मात्र त्याने घेतलेला आहे. जर आपण मगाशी सुद्धा बघितलं सुपर टॅकल मध्येच गेम ठरली होती, ती म्हणजे ठाणे वर्सेस नागोटली गेम होती. आणि या सुपर टॅकल मध्ये ठाणे संघाने जी सुपर टॅकल केलं आणि त्याच्यामुळेच त्यांना थेट पॉईंट दिलेले आहेत असं वाटतं. मात्र प्लॅनिंग आणि असं नाही करतोय पॉईंट देतो, तो म्हणजे मोठी अशी लीड नाहीये, पण ऑल आउट करण्याची संधी मात्र जी संघाला असणार आहे तो म्हणजे खारघर संघ. 2 प्लेअर आतमध्ये असताना आणि शाण्यांनी ढाला केली गँगस्टर
लावण्याचा प्रयत्न मारलेला आहे. जास्तीत जास्त किती पॉईंट भेटला मगाशीच्या सुरुवातीला चला मॅच आपली एंड झालेली आहे. फॅन आहे, लय मोठा फॅन आहे. दिसत नाही तुला, लय मोठा फॅन आहे याचा. आता मी लगेच फेमस होतो. आम्ही फेमस नाही झालो अजून. आपली टीम तीन प्लेयर्स सुपर. हा गेम जर बघितला आता लागलेले झोन सगळ्यांनी चांगला खेळाचं टाळ्यांनी प्रोत्साहन करायचं. लांब लचक सर, आमची टीम आहे सर शापूरवाले. दोनले हा आम्ही हारलो तरी ते पाहिजे. लीड आली का उडायला लागतात ना बरं. काय बोलतो? काहीच नाही, आता मी बोलण्याची इच्छा उडली माझी. मयूर उडा गेला, कॅमेरा येतो. मस्त मयूर, गरमच पाहिजे त्याची मजा आहे. याचं नाव काय? आता रेडसाठी आलेला आहे जिथे हे दागावचं ना. मस्त रे मस्त. बोनस हट पॉइंट. बरोबर रे. असं संघात उतरलं ग्राउंडवर तर नाही आय थिंक नाही सुपर कॅच. सो आपला जेवण वगैरे आलेलं आहे. सो आता जेवतो आणि मग बघू, जर इच्छा झाली तर थांबू मॅच बघायला बाकीच्या, नाही तर मग डायरेक्ट घरी निघू. सो चला जेवण घेतो मग भेटतो. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे यांचं जेवण अजून होतात. आमच्याकडे तुमची पोरं आमच्याकडे पाठवा, आपण त्यांची समोरच्यांना आम्ही हे केलं असतं काहीतरी केलं असतं. ठीक आहे, काय म्हणजे काय प्रेशर मध्ये आणला असतं त्यांना. बाहेरून पण गेम चेंज करता येतो. आम्ही हरलो ना भारतीशी आम्ही होतो ना. भारतीसोबत हरलो तुम्ही. मी जर असतो तर नसतं हरलो भारतीसोबत. चल जाऊ, सोबत भेटू. अशी अशी हालत जिंकून पण यांची अशी हालत झाली. जाऊ सोबत जाऊ. तरी बोलतो तरी दुःख काय म्हणून. पण मी काय म्हणतो, जायचं कसं चालू दिवस जेवलो मग तो घेऊन आला. होईल ना आपला फायनल. मग थांबायला मग जिंकून जातं. मग 100% तुमच्यासाठी थांबतोय आम्ही. लगे पार्टी ना. सो ज्या संघाने आम्हाला हरवलं त्या संघाची आता मॅच आहे. सो बघ सर, तुम्ही आपल्या गावालाच मशाला आलते का? तुम्ही मशावरनच जातो मी नाशिकला येड्या. मशाला आलते का? अरे नाही यात्रेला नाही, रेकॉर्डिंग करतोय. ब्लॉग गाववाले सर, आपले गाववाले सबस्क्राईब करा सर. ते पकडला तेव्हा मने सपोर्टला आला. एक तिकडे बाहेर फेकला नाही मोठे, एक तिकडे पकडला लेका. काय फायदा आता पकडला सांगू. हो ना, आता फायदा नाही काहीच, हारलो काहीच. ठीक आहे, नेक्स्ट टाइम अजून आहेत मॅच. एक मॅच मध्ये हारलं तर काय नाही, अजून खूप ठिकाणी जायचं आपल्याला. आता ठाणे आणि जीपी पेनची लागलेली. कोलाड जीपी पेनने कोलाडची लागली. तो असेल BVIT वर्सेस जीपी पेन. BVIT खारघर आणि जीपी पेन लगेच रेडी राहायचे. त्याच्यानंतर पहिल्या सेटामध्ये पकडण्यात यश होतोय. चांगल्याशी पकड, चांगलासा कव्हर लावतोय. पहिल्याच रेडमध्ये मॅचेस त्यांनी कमबॅक करून विन केले आहेत. आता पकडण्याचा प्रयत्न लॅबीमध्ये जातोय आणि त्याला विश्वास आहे की आपण बाद केलेला आहे आणि आपल्या संघासाठी खाता ओपन करा. आणि आता बघा चप्पल एक नंबर असेल. तिन्ही प्लेयर एकदम 5 पॉईंटची कमाई आणि 5,000. त्याच्याप्रमाणे अरे तू ये, मी आहे 7व्या 8व्या प्लेयर. सो अशा तऱ्हेने ठाण्याची टीम पण आपली हरलेली आहे. ठाणा आणि कोलाड होती ती 30ची, ठाण्याची 7 होते आणि कोलाडचे 30 पॉईंट होते. म्हणजे 7 आणि 30च्या लीडने हरलेली. सो चला आता घरी जायची तयारी. दीपू घरी जायचं आता. फायनल मारतील. कोण? हे बघ एकदम टफ होईल. कुठली टीम?
रायगडची GPPL आणि चला सर टाटा बाय बाय आहे परंतु तेवढे रिस्क घेता येत का चला पब्लिक चला जातो या बाईने आमच्या लिंबू फिरवली आमच्या तिन्ही पण टीम आम्ही हारलेल्या टीम आहे काय विषय नाही मी कोकणचा नाही कुठला आहे तू मी बीडचा आहे येड्या विषय असा नाही कोकणी माणसं लिंबू फिरवतो सगळे फिरवतात अरे तुम्हीच फिरवता लिंबू आम्हाला तसलं काही येतच नाही ब्लॅक मॅजिक बरं आहे बाबा. मागणी भागवत रे ए 5 दगडी लाव बसमध्ये काय केलं ए बाजू आहे रे तो त्याचे मनम पट्ट्या लावते हे आयु होय हे त्याला आवाज दे आयु प्लीज हाय तिन्ही टीमांच्या हारलेल्या आहेत काय विषय नाही नेक्स्ट टाइम आमने सामने लावू आपण मगाशी जिंकल्याची बात केली ती डिलीट कर नाही ते किती मॅच जिंकले तुम्ही 3 मॅच ते जिंकल्या आम्ही 2 जिंकलो हे एक पण नाही जिंकलो सो आता रोहा स्टेशनला पोहोचलोय बॅक टू होम जायचा प्रवास आपला चालू करतोय ट्रेन आलेली आहे सो चला डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून घेतो जाम थकलोय आता हा इच्छा नाही राहिली कसली 11 आलं 4 कुठं राहिलं परत एकदा आपला ट्रेनचा प्रवास चालू बसायला कशी तरी जागा भेटते तेच मुश्किल जाम थकलो दाखवायची इच्छा नाही आता काही ते उभे होते आम्हाला जागा भेटली आम्ही बसलो सगळे वेगवेगळे झाले काय विषय नाही डायरेक्ट सो फायनली आम्हाला आरामात बसायला जागा भेटली पनवेल स्टेशनला आलो जागा भेटले बसायला ये बाबा आमच्या वहिनीशी बोलतो 2 वर्षात जायचं लगीन करायचे ही नम्र विनंती जेवण घेऊन स्वतः यावं चला आता डायरेक्ट आपला ब्लॉग वाशिंदला सेंड करू आपण आयर पण टाका घरात फुकाट जेवण टाका फुकाट येऊ नका बरं आयर टाकून वहिनी जेवायला गेली माझ्या लग्नात तर जरा जास्त आयर टाका टाईम आहे माझ्या लग्नाला सगळी फोन पण आम्ही जशी रिकाम तिकडे बसले तुला आयडी पाठवून बघ ना कसं येतो बघायचे नवीन माणूस आला चाय विकायला बोल 20 रुपयाला चाय तू बोल 20 रुपयाला चाय 20 रुपयाला चाय उठले आपण बोल हाय गाईज आता आम्ही चाललोय कल्याण ट्रेन पकडला आता कल्याणला उतरतो मग ट्रेन चेंज करतो कोणती ट्रेन पकडायची आसनगाव ट्रेन पकडू आणि मग आम्ही आम्ही शाळेलाच जाऊ कारण की आमची 4 व्हीलर आहे जंगत तरी काली काढारले वाटतो पोरना बरं पैसा आहे तो आमचा बेकार प्लेअर आहे सांगता नाहीत बरं कशी रेट मारतो आयकॉन खिलाडी सो नमस्कार आता आपण आलेले आहे खडवलीला आपली गँग आहे इथं ही गँग आपली वाशिंदला उतरणार आहे आम्ही शापूरवाले आहेत ते 2 जण जातील बाकीची गँग तर आपली पुढे गेली आम्ही 5-6 जण थांबलो होतो तो बायकरला जाणार आहे आम्ही आता वाशिंदला उतरू 3 जण आणि जाऊ मग सो आपला उतरल्यावर आपलं ब्लॉग एंड करू चला चला बरोबर ना बाय 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 सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला वाशिम स्टेशनला आता उतरलेलं आहे आम्ही सो चला आपला ब्लॉग आपण इथंच एंड करतोय आता याच्या पुढे काय नाही आम्ही चालत चला आमची गाडी घेऊन गेली सो चला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या प्लेयर कसे खेळले नक्की सांगा सो चला जातो आता जाम थकलोय जाऊन डायरेक्ट झोपणार आहे आता जेवायची पण हिंमत नाही माझ्यात चला बाय बाय